संसदेच्या अधिवेशनाचा तिसरा आठवडा आजपासून सुरू होतोय। हा तिसरा आठवडा सुद्धा वादळी ठरेल असा अंदाज आहे, कारण जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला, त्याचबरोबर राम मंदिर दानचोरी हे मुद्दे घेऊन विरोधक आज सुद्धा आक्रमक होतील असा अंदाज आहे। परीक्षा सुधारणा विधेयकानंतर आता लाठीचार्जवर चर्चा होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। विरोधकांनी सातत्याने या अधिवेशनामध्ये ही मागणी लावून धरलेली आहे आणि त्यामुळे त्यांची चर्चेची ही मागणी सरकार मान्य करणार का आणि त्या संदर्भात सभागृहामध्ये चर्चा केली जाणार का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू होतोय आणि आता या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, राम मंदिर दानचोरी हे मुद्दे मांडून या आठवड्यात सुद्धा वादळी संपूर्ण कामकाज ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी केंद्र सरकारवर घणाघात केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह संसदेमध्ये यायला का घाबरतात असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय। अधिवेशन सुरू होऊन 2 आठवडे झाले, मात्र तरी सुद्धा ते फिरकले नाहीत असंही ते म्हणाले। सभागृहात शाहच्या राजीनाम्याची मागणी आपण लावून धरणार असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। एक जाहिरात द्यायची, गुमशुदा की तलाश, हरवले आहेत देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री। 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही। मग संसद कशा करता चालवत आहेत? इंस्टाग्रामवरच चालवा ना संसद इंस्टाग्रामवर चालवा, ट्विटरवर चालवा। नवीन संसद कशा करता उभी केली नरेंद्र मोदींनी? 20,000 कोटी रुपये खर्च करून। त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल।